हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, मस्त अशी माझी आंघोळ झालेली आहे. आणि कालचा आणि परवाचा दिवस ना, मी ह्यांना दोघांना सांगत होती की नाही बाबा आज संडे आहे, तर मी ना 11 वाजता उठणार. तुम्ही दोघांनी मला चहा नाश्ता सगळं बनवून द्यायचं, कारण ना मला झोप भेटत नाही म्हणून. आणि आज सकाळी मी सगळ्यात पहिले उठली, म्हणजे 6 वाजताचीच उठले. 6:15ला 10:15ला उठले, 6:15ला उठले मी. तर एकदा सवय झाली नाही का गोष्टीची, परत ती सवय मोडत नाही. म्हणजे आधी मला कंटिन्यू जास्त वेळ झोपायची सवय होती ना, आज मला म्हणजे जाग आली. आता सोमवार जेव्हा शाळेत जायचं ना, त्यावेळेस मला नाही येणार जाग, तो 9 वाजता येईल. पण आज मला 6 वाजताची जाग आली. आणि त्याच्यामुळे सकाळ सकाळी सुद्धा माझा चेहरा इतका असा फ्रेश वाटत नाहीये. तर छानपैकी म्हणून साठी आंघोळ केली. आणि या गरमीमध्ये ना केस धुवून आंघोळ केली नाही की स्वर्गसुख मिळतं. इतकं भारी वाटतं ना केस धुवून आंघोळ केल्यानंतर, हेअर वॉश केल्यानंतर मस्तच वाटतं. आणि चला, आता आज ना खूप सारी काम आहेत जी की आम्हाला करायची आहेत. आता किती होत आहेत किती नाही बघूया. तर आज का नाही, माझा एकदम रिलॅक्सवाला दिवस आहे. कारण ना आज मला स्वयंपाकात जास्त काही बनवायचं नाही, कारण संडे असला की आमच्यात चिकन मटन असतं. तर माझी देवपूजा झालेली आहे, देवपूजा वगैरे केली. आणि आता मी चिकन मटन खाणार नाही आहे पूर्ण हा मेचा महिना. आणि जूनमध्ये स्टार्टिंगपर्यंत नाही खाणार आहे, कारण ना एवढी बेकार गरमी आहे ना, आणि गरमीमध्ये नॉनव्हेज खायचं नाही जास्ती, त्यामुळे जास्त पालेभाज्या खायच्या ठरवले. त्यामुळे आज मी एकदम रिलॅक्स आहे की जास्त स्वयंपाक नाही करायचा, काही नाही. तसे आम्ही तिघांनी काल रात्री पिझ्झा पार्टी केली होती, जे की इतके पैसे उडवले, पण त्याला काडी मात्र चव नव्हती. म्हणजे आम्ही घरी ऑर्डर केला होता झोमॅटोवरून. माझ्या मनातूनच उतरलं ते पिझ्झा खायचं. इतकी बेकार त्याला टेस्ट होती ना, काही म्हणजे काही लागतच नव्हतं ना. ते तिखट लागत होतं ना, त्याला मीठ लागत, म्हणजे काहीच लागत नव्हतं. आम्ही दमनमध्ये असताना खायचो ना, तर मस्त वाटायचं. पण इथे काही नाही. म्हणजे फर्स्ट टाइमच आम्ही काल खाल्ला होता इथे भरूचमध्ये. तर आज आमचा प्लॅन फिक्स होता की बाबा आज आपण घराची साफसफाई करायची आहे. त्यात मेन होतं की किचन आवरायचं आहे. म्हणजे मी भरण्या खाली करून ह्या दोघांकडे देणार, ते स्प्रे करून पुसणार आणि मी किचन साफ करणार, असा प्लॅन होता. स्वयंपाक वगैरे झाला तोपर्यंत एक ताई आली, म्हणजे त्या साडी न्यायला आल्या होत्या साड्या घ्यायला. आणि त्यांनीच मग आम्हाला सांगितलं काय असा असा पिक्चर आहे. म्हणजे ताई म्हणण्यासारखं नाही, ती नावच घेईल पायल. तर छान होती बरं का. म्हणजे ती आली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की असा असा मूवी आहे, आम्ही काल तिकीट बुक केलं. आम्हाला वाटलं की तुम्ही येताय का नाही म्हणून आम्ही काल सांगितले नाही, खरं तर ओळख नव्हती, काहीच नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही तिकीट लगेचच बुक केलं, कन्फर्म केलं आणि म्हटलं बाबा की जाऊया. त्याच्यामुळे मग आमचा तो वाला प्लॅन होता. परत जेवण जेवण वगैरे कसं तरी केलं पटकन आणि गेलो, कारण ती आली. त्यानंतर साड्या बघितल्या ह्याच्यामध्ये. नाहीतर आज दुपारचा प्लॅन फिक्स होता की बाबा आज आपण किचन वगैरे आवरून घेऊया, पण तो आज तरी काय झाला नाही. कमीत कमी हे मी सकाळीच काढलं होतं, जे इस्त्रीचं हे आहे ना आयरन मशीन. तर ती मी आता ठेवणार आहे हिला पॅक करून, कारण हिचा आता जास्त वापर होत नाही, नुसती धूळ खात पडले त्यामुळे. त्याच्यानंतर ना ह्या 2 टोप्या मला अर्जंट शिवून द्यायच्या होत्या, तर त्या पण मी इथं शिवून घेतल्या. खणाचा कापड ओळखण्याच्या भरपूर ट्रिक मी तुम्हाला सांगितल्यात. तर खणाचा कापड ना असं जर छोट्या छोट्या खण असेल तर ओळखायचं की तो आहे खरा. फायनल आले मूवी बघा, हे ना. खरं सांगू, मूवी बघावेत असे रोमॅन्टिक हेन तेन असणे बघण्यापेक्षा ना, असे इतिहासावरती किंवा काहीतरी स्टोरी असेल ना युनिक, तर असे मूवी मला इतके जबर आवडतात. बाकी ही इथली एंट्री जबर होती. मी आवाज इथं म्यूट केला होता, कॉपीराईट लागेल त्याच्यामुळे मी म्यूट केला होता. तर सगळ्यात जास्त ना म्हणजे मला इथं सगळं शूट झालं, फक्त अमिताभ बच्चनचा रोल जो होता ना तो मला इथं शूट नाही केलंच नाही, झालंच नाही. कारण मी पिक्चर बघण्यातच इतकं मग्न होतं की ना शूट घ्यायचं राहत होतं. पण त्यांचा जो रोल होता आणि त्यांची ती ॲक्टिंग होती एक नंबर. असं वाटत नव्हतं की हा माणूस मराठी नाही, असं वाटतच नव्हतं. इतका तो म्हणजे छान त्यांचं ती भाषा आणि बोलत पण खूप भारी होते. मेन कसं मूवीसाठी एकदम कॅरेक्टर असं लागतं की तडकेबाज, तर तसं होतं ते त्यांचंही कॅरेक्टर. आणि आता झालेली होती तर महाराजांची एंट्री, म्हणजे रितेश देशमुखची एंट्री तर झालेली होती. आणि मला असं वाटलं होतं की ह्या पॉईंटला सगळी लोकं खूप साऱ्या शिट्ट्या मारतील, पण शिट्ट्या झाल्या कुठे, अमिताभ बच्चनच्या एंट्रीला झाल्या, त्याच्यानंतर झाल्या सलमान खानच्या एंट्रीला. 2च एंट्रीला शिट्ट्या झाल्या, बाकी कुठे शिट्टी वाजली नाही, शिट्टीचा आवाज आला नाही. आणि यांच्या एंट्रीला तर नाहीच आला आवाज, माहीत नाही का, पण नाही आला. पण जाऊ दे चला. तर कसा वाटला तुम्हाला हा पिक्चर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज तर मी इंटरवलला सुद्धा बाहेर गेली नव्हती, म्हणजे मी तिथंच बसली होती.
आणि ही झाली होती सलमान खानची एंट्री. तसे मला सलमान खानचे जास्त मूवीज आवडत नाही, पण ह्याच्यातला जो रोल होता ना, जो साधा भोळा मराठी जीवाचा रोल त्यांनी केला होता, हसला सुंदर वाटत होता. इतकं भारी म्हणजे रिअल म्हणजे जो जीवाचा असलीवाला रोल आहे ना, तर तो इथे मला ना यांच्या म्हणजे वाटला. आणि तो ॲटिट्यूड, तो काय तो फेसवरती ती एक्सप्रेशन वगैरे ते मस्तच होते, जबरदस्त होते. बाकी मी तुम्हाला इथं ना थोडासा ना आवाज ऑन ठेवून ना दाखवते की कसं होतं, म्हणजे तुम्हालाही थोडंसं लक्षात येईल. राजा तुम्ही पुढे व्हा, रावण तुम्ही पाडलाय, लंका आम्ही सारतो. अफजल खान मरल्यानंतरची ही जी बाई, या बाईची जे काही चेहरा झाला होता ना, बघण्यासारखा होता खरंच. आणि अफजल खानचा रोल ना ह्यानी की संजय दत्तनी केलता, तो पण एकदम मस्त वाटत होता. बाकी असा होता हा राजा शिवाजी मूवी. एक नंबर, 100पैकी 100 मार्क मी तर देईन, म्हणजे आउट ऑफ 10 म्हणतो ना आपण, तर 10/10 देईन मी. इतका सुंदर आहे हा मूवी, खरंच एक नंबर. स्टोरी सगळंच खूप मस्तच. आणि फक्त भरूचमध्ये आजच्या दिवशी म्हणजे आजच्या शोला आलेली एवढी सगळी मराठी लोक होती की थिएटरमध्ये म्हणजे फुल, म्हणजे आपण हाऊसफुल म्हणतो ना, तर तसं झालं होतं. आणि सगळ्यांना भेटून सुद्धा मस्त वाटलं, बरेच जण भेटले, छान वाटलं. तर ही आहे पायल, हिच्यामुळेच आम्ही आज पिक्चर बघायला गेलो, त्याच्यामुळे हिला स्पेशली थँक्यू, कारण आम्हाला माहितीही नव्हतं, तिने सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं. बाकी मूवी झाल्यानंतर आम्ही थोडेफार इथं फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही जातो घरी. बाकी कसा वाटला पिक्चर मूवी? एक नंबर. दादांना कसं वाटलं? कसं वाटलं? इकडून इकडून एक्झिट आहे ना? इकडून पण नाही, बंद झालं बहुतेक. चला, कसा वाटला पिक्चर? मस्त होता ना. म्हणजे आवाज खरं तर थिएटरच आहे म्हणा. चला मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून फॉलो करते. अरे बापरे, असं आहे का? इतके मराठी लोक वाटलं नव्हतं की एवढी येतील, एवढी लोक होती. चला बाय. सुंदर कुठे राहिला? सो फायनली पिक्चर संपलेला आहे आणि आता आम्ही निघतोय. ऋतू, तुला कसं वाटलं पिक्चर? मस्त होता का? त्या नाही, पॉपकॉर्न खायला आला होता ना तू. चला. फायनली पिक्चर संपला उन्हात आणायचा आहे ना. आतमध्ये काय ऊन नाही, AC मध्ये मस्त छान होता, पण मस्त वाटला. आणि पूर्ण थिएटर गच्च भरलं होतं है ना. इतकी लोक मराठी, आणि अजून अशी किती असतील की त्यांना माहीतच नाही आहे. माहीत झाल्यानंतर तर भरपूर येते. तेवाला थिएटर आहे ते कोणतं, RK सिनेमाज. जे कोणी भरूचमध्ये असेल त्यांनी बघा. आता कधी असेल? पुढच्या संडेला. उद्या दाखवतील या बघा. चला आता मी जातो. तर फायनली आम्ही आलेलो आहे घरी आणि आता ना झोप यायला लागली, कारण 3 तास असे डोळे उघडून मला एखादा पिक्चर मूवी आवडला ना, मी त्याच्याकडे असे बघते ना की अशी माझी पापण्याही झाकत नाही. इतकं म्हणजे मला इतके प्रचंड मूवीज आवडतात. आणि त्यात तर ना असे हिस्ट्री टाईप, म्हणजे इतिहासावरती ज्या राहतात ना, बाय प्रचंड एवढ्या जबरदस्त. आणि आजचाही मूवी खरंच खूप छान आहे. तुम्ही नसेल बघितला नक्की बघा आणि तुमच्या मुलांनाही दाखवा, कारण खरंच रुद्रला वगैरे तर अजून याच्याविषयी काहीच माहीत नाही, जे की मला असं वाटतं त्याला सगळं माहीत असायला पाहिजे. त्याला सगळं माहीत असायला पाहिजे, कारण इतिहास सब्जेक्ट आपल्याला होता पण यांना थोडीच आहे तेव्हा, असं मला वाटतंय. बाकी मूवी बघून आलो आहे, पण आता कामाला लागायचं मला, पार्सल पॅकिंग करायला. आणि सगळ्या जेवढी पण थिएटरमध्ये लोक होती ना, सगळी मराठी होती आणि सगळ्यांना मूवी आवडला. पण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की रितेश देशमुखला शिवाजी महाराजांची भूमिका सूट नाही होत. खरं सांगायचं तर त्यांचा मूवी आहे हा, पर्सनल म्हटलं तर चालेल, की त्यांनी ठरवलं होतं की कोणतं पात्र कोणाला द्यायचं काय ते. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःलाच शिवाजी महाराज हे केलं होतं. आणि त्यांची दोन्ही मुलं होती, त्यांचे बरेच फॅमिली मेंबर्स त्या मूवीमध्ये होते, त्यांनी ॲड केले होते. सगळेच जेनेलियापासून सगळे बरेच भाऊ वगैरे असे खूप सारे त्यांचे होते, जे की त्यांनी ठरवलं होतं, तर त्यांनी घेतली होती. सगळ्यात जास्त मला जर कॅरेक्टर आवडलं असेल ना, तर ते आहे सलमान खानचं आणि बच्चनचं.
म्हणजे त्या दोघांना मराठी मूवीचा जो काही डॅशिंग एकदम एकदम खतरनाक लेवलचा जो कॉन्फिडन्स आपल्या मराठी माणसाच्या चेहऱ्यावरची जी रग असते ना, ती तशी रग वाटत होती त्यांच्या चेहऱ्यावर, जी की रितेश देशमुखच्या चेहऱ्यावरती कमी वाटत होती. जे सगळ्यांचं म्हणणं आहे की तो एंटरटेन छान करतो, रोमॅन्टिक मूवीज. आता वेड मूवी त्याचा हिट झाला होता, तो सुद्धा आम्ही वापीच्या थिएटरला बघितला होता. आणि हा आता इथं भरूच्या थिएटरला बघितला. तर तो सुद्धा वेड मूवी ना हिट झाला होता आणि खूप आवडला होता तोही. आणि ते बिग बॉसमध्ये छान त्यांनी केलं, पण मूवीमध्ये मला थोडेसे कमी वाटले. आणि त्यांचा मेकअप जो केला होता ना, उगाच वाटत होता मेकअप एकदम सावळं करून ठेवलं होतं, ते चांगलं नव्हतं वाटत रिअलमध्ये. बाकी तुम्हाला कसं वाटलं ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला स्टोरी तर इतकी प्रचंड आवडली आणि त्यांनी जी ठेवण मूवीची ठेवली ना स्टेप बाय स्टेप, ती तर मला प्रचंड आवडली. खूप भारी. रुद्रशोपा तर इतके शिट्ट्या मारत होते ना, म्हणजे इतके त्यांना पण खूप आवडला. आणि रुद्रही रिलॅक्स होऊन बघितला, पण त्याला इतकं काही समजलं नसेल असं मला वाटतंय. बघितलं त्याने बऱ्यापैकी. तर हा असा होता आजचा मूवीचा एक्सपिरियन्स. खूप भारी पिक्चर आहे. खूपच मस्त आहे. तुम्ही नक्की जा. नक्की मला असं वाटत होतं संपूच नाही, 4 तासाचा का नाही केला वगैरे असं मला वाटत होतं. म्हणजे अजून थोडंसं डीपमध्ये दाखवावं असं वाटत होतं. खूप शॉर्टकटमध्ये दाखवल्यासारखं झालं. पण आता त्यांच्या जन्माच्या आधीपासून ते इथपर्यंत अफजल जाईपर्यंत त्याने दाखवलं. मग एवढं सगळं एवढं 3 तासात मॅनेज करणं खरं सोपं नाही. चला आता मी चेंज करते आणि मग आम्हाला करायचे पार्सल पॅकिंग, कारण उद्या रुद्रचप्पांची फर्स्ट शिफ्ट आहे, जे की मला सगळं एकटीला मॅनेज करायचं आहे उद्या. पार्सल देण्यापासून, जाण्यापासून, सगळं ड्रेस शिवण्यापासून सगळं एकटीला करायचं. त्याच्यामुळे आता मी त्यांच्याकडून ना कमीत कमी पार्सल तर पॅक करून घेणार आहे. आणि थिएटरमध्ये जे पण सगळेजण भेटले ना, त्यांना खूप खूप सारं थँक्यू, कारण छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून, म्हणजे भारी वाटलं.